जळगावच्या सोन्याला शुद्ध सोने मानलं जातं। त्यामुळे महाराष्ट्रासह शेजारील राज्यामधून सुद्धा नागरिक मोठ्या संख्येने जळगाव शहरामध्ये येतात। सोने खरेदी विक्रीच्या माध्यमातून जळगाव शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते। व्यावसायिकांच्या विश्वासार्हतेमुळे जळगावचं सोनं गेल्या 165 वर्षांपासून भाव खाते। देशातील सोने बाजारामध्ये जळगावच्या सोन्याचा मान अजून सुद्धा टिकून असून इथली आर्थिक उलाढाल दिवसेंदिवस वाढतच असल्याचं सुद्धा चित्र आहे। पाहूयात। सुवर्ण पेढ्यांचं शहर म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरात 1854 साली पहिली सुवर्ण पेढी सुरू झाली। राजमल लखीचंद ही जळगावात स्थापन झालेली पहिली सुवर्ण पेढी। 1960 सालापासून राजमल लखीचंद सुवर्ण पेढीनं आपल्या येथून विक्री होणाऱ्या दागिन्यांवर स्टॅम्प मारायला सुरुवात केली। तोपर्यंत हॉलमार्क पद्धत सुरू झालेली नव्हती। हॉलमार्क असलेले सोनं शुद्ध मानलं जातं। हॉलमार्क असलेलेच दागिने खरेदी करावेत। हे दागिने शुद्ध असतात, तसंच या दागिन्यांवर ते किती कॅरेटचे आहेत त्याबाबत देखील माहिती दिलेली असते। त्यामुळे हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करावेत असे शासनाचे नियमही सांगतात। पण 1960 साली हॉलमार्क वा हॉलमार्क सारखी कोणतीही प्रणाली विकसित झालेली नव्हती। सोन्याची शुद्धता पडताळण्यासाठी नियमावली नव्हती। पण याच काळात जळगावात सुरू झालेल्या या सुवर्ण पेढीनं आपल्या दागिन्यांवर स्टॅम्प मारायला सुरुवात केली। सोनं किती कॅरेटचं आहे ते देखील समजू लागलं। स्टॅम्प असलेल्या जळगावच्या दागिन्यांचा देशभरात नावलौकिक झाला। हे सोनं शुद्ध असल्याची खात्री असल्यानं देशभरातील ग्राहक सोने खरेदीसाठी जळगावात येऊ लागले। त्यानंतर स्थापना झालेल्या आरसी बापना ज्वेलर्सने देखील दागिन्यांवरील स्टॅम्पची पद्धत स्वीकारली। स्टॅम्प असलेले सोन्याचे दागिने हे केवळ जळगावचेच असतात असा संदेश देशभर गेला। ज्या मोठ्या सुवर्ण व्यावसायिक पेढ्या होत्या किंवा ज्यांना आपल्या नावाबद्दल किंवा आपल्या शुद्धतेबद्दल हमी होती आणि ती ग्राहकांना पटवून द्यायची होती, त्यांनी सगळ्यांनी ते स्टॅम्प केले। आणि 23 त्या काळी 23 कॅरेटचं चलन होतं किंवा 21 कॅरेटचं चलन होतं, 24 कॅरेटचं चलन होतं। तर हे स्टॅम्प सुद्धा त्या काळात त्या प्रकारे टाकण्यात आले आणि त्याच्यामुळे ही जी पद्धत आहे ही पूर्ण देशभर पसरली। जळगाव जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी तर सोनं जातच, त्याच्यासोबतच गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा आपण जे सोनं आहे इथलं जळगावच्या सोन्याची मागणी असते। जर आपण उलाढालीची गोष्ट केली तर जवळपास वर्षभरातून 5000 कोटीच्या वरची उलाढाल असण्याची शक्यता आहे। जळगावात सोनं खरेदीसाठी देशभरातील सर्वसामान्य ग्राहक तर येतातच, पण सेलिब्रिटींनाही जळगावच्या सोने खरेदीचा मोह आवरता येत नाही। जळगाव शहरातील सुवर्ण व्यवसाय आता चांगलाच विस्तारला आहे। सध्या जळगाव शहरात 200 पेक्षा अधिक सुवर्ण पेढ्या असून वर्षभरात सुमारे 5000 कोटी रुपयांची उलाढाल या सुवर्ण बाजारात होते। शेकडो वर्षांपासून टिकून ठेवलेल्या विश्वासार्हतेमुळे जळगावच्या सोन्यानं देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।